इथे समोरच तो बोधी वृक्ष आहे. त्या वृक्षाखाली आम्ही रात्रभर थांबलो होतो. हे ताडोबाचं जंगल आहे. आता इथून आम्ही खाली पायऱ्या उतरून जाणार आहे शिवमंदिराच्या दिशेने. थोडासा हा जो मार्ग आहे त्याचं चित्रीकरण करतो. चलो अविनाशजी. नाही चालत, त्यांनी सांगितलं चला हळूहळू खाली उतरावून सांगितलं. खूप चढाव आहे, पुष्कळशा पायऱ्या आहेत. आम्ही 2 दिवसापूर्वी इथून ह्या तुटलेल्या कड्यावरून वर आलो होतो. स्वामीजी आहेत, या अशा दगडांना कपच्यानं धरून असं खालून वर आलो होतो त्या ठिकाणाहून. आता जी खाली जी ठिकाण दिसते तिथे जायचं आहे. इथे नेहमी अस्वल असतं ह्या ठिकाणी असं म्हणतात. आम्हाला अजून काही आढळलेलं नाही. आज एका बिबट्यानी कसली तरी शिकार केली आणि तो पळत होता म्हणे. अविनाशनी ऐकलं, मला फोन केला, पण मला तिथे जायला वेळ झाला, त्याच्यामुळे काही पाहता आलं नाही. रामदेगी रात्रीच्या वेळेस निर्मनुष्य असते. दिवसा क्वचित पांथस्थांची आवक जावक असते. सहसा कोणीच नाही. क्वचित एखाद्या मुलांची शाळेची ट्रिप वगैरे येत असते. हे बांबू, हे जंगल आणि तो कडा, सगळं कसं अद्भुत रम्य कल्पनेतलं वाटतं. पहा हा कडा कसा वाटतो. असं वाटतं की तो छातीवरती कोसळेल आता. आम्ही आता तिथून उतरलो खाली. असाच मार्ग आहे. आता इथून आणखीन खाली जात आहे. आता संध्याकाळ होते आहे. हळूहळू कुठे थांबायचं ते ठरवावं लागेल. काय खायचं की काय खायचं नाही त्याचा विचार करावा लागेल. मग संध्याकाळ झाली की एक गोष्ट लक्षात आली. प्रामुख्याने लोकांच्या चर्चेमध्ये वाघाचा विषय असतो. इथले लोक वाघाचा उल्लेख आदरानं बाबाजी असं करतात. पहा ह्या जाळ्यामध्ये पण बऱ्याच वेळेस प्राणी लपून बसलेले असतात. तर रात्री एक बाई म्हणत होती की बाबाजी आले वाटतं. तर आम्हाला वाटलं की कोणी साधू मारत असतील. नंतर समजलं की ते वाघाला बाबाजी असं म्हणतात. हे पाहिजे इथे झुडपात दुगडी आहे आणि इथे एक झाड आहे. त्या झाडावरती अस्वली चढली होती मधाचे पोळे खाण्यासाठी. तर तिच्या नखांच्या खुणा आहेत. आता आपल्याला लवकरच पाहायला मिळतील त्या. चला आलो खाली, वरून खाली उतरलो. हेच ते झाड. हे पहा, हे सगळे जे आहेत ना, हे काळे, हे 5 नखांच्या खुणा दिसत आहेत ना, ह्या खुणा वरपर्यंत. थांब तिकडच्या बाजून घेतो म्हणजे चांगलं दिसेल. हे पहा, केअरफुली. हे पायाची मार्क दिसत स्पष्ट वरपर्यंत. अगदी छोट्याशा फांदीवर जाऊ शकतो ती. ह्या झाडावरती मधाचे पोळे होते. वरपर्यंत आहेत नखांचे मार्ग. इथे हा हनुमानाची मूर्ती ठेवलेली आहे. इकडच्या दिशेने जर जंगलात गेलो तर भीमन चापरा नावाचं ठिकाण आहे आणि तिथे एक मोठी गुंफा आहे. त्या गुंफेमध्ये भगवान रामचंद्र, सीतामाई, हनुमानजी, लक्ष्मण थांबले होते असं म्हणतात. आता हा सगळा ताडोबाचा भाग आहे. हा पहा किती मोठा वृक्ष आहे. त्याचा बुंधा केवढा मोठा आहे पहा. त्या बुंध्याच्या आकाराची कल्पना येण्यासाठी आता मी तिथे जाऊन उभा राहतो
म्हणजे माझ्यासकट तुम्हाला ते पाहता येईल. केवढं मोठं झाड आहे आणि केवढं उंच आहे बघा. कसलं आहे माहिती नाही, जांभळीच असेल कदाचित. आता हा मार्ग जिथून आम्ही आलो